नमस्कार बालमित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 या विषयातील पाठ क्रमांक 10 ओळख भारताची हा पाठ अभ्यासणार आहोत। तसेच या पाठावरील स्वाध्याय सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। चला तर मग सुरू करूया। पाठ क्रमांक 10 ओळख भारताची। नकाशाशी मैत्री। खाली दिलेला भारताचा नकाशा पहा। या नकाशात भारतातील विविध नद्या दाखवल्या आहेत। यापैकी काही नद्यांची नावे आपण नेहमी ऐकतो किंवा वाचतो। वेगवेगळ्या देशभक्तीपर गीतात सुद्धा त्यांचा उल्लेख आहे। वेगवेगळ्या नद्या, पर्वत, पठारे यांनी आपला देश समृद्ध झालेला आहे। यापैकी काहींची नावे या नकाशात दिलेली आहेत। सांगा बरे, नकाशात दिलेल्या नावांपैकी कोणती नावे तुमच्या परिचयाची आहेत? ती कोठे वाचनात आली आहेत याचा विचार करा आणि नकाशामधील या नावांना वर्तुळ करा। यानंतर पुढचा नकाशा आहे भारत प्राकृतिक। या नकाशाचे काळजीपूर्वक वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या आणि ती वहीत लिहा। प्रश्न पहिला, पर्वत शोधा व त्यांची नावे लिहा। विद्यार्थ्यांनो, या नकाशामध्ये तुम्हाला हिमालय, लडाख, अरवली, सह्याद्री, सातपुडा, निलगिरी, विंध्य आणि गिरनार हे पर्वत दिसतील। प्रश्न दुसरा, नकाशातील डोंगरांची नावे लिहा। नकाशाचे निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अजिंठा, महादेव, सातमाळा, बालाघाट, मैकल आणि नल्लामल्ला हे डोंगर दिसतील। पुढचा प्रश्न आहे, नकाशातील पठारे शोधा व त्यांची नावे लिहा। पठार म्हणजेच उंचावरील सपाट भाग। नकाशामध्ये तुम्हाला मेवाड, माळवा, छोटा नागपूर, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक ही पठारे दिसतील। प्रश्न चौथा, हिमालयात उगम पावून सिंधू नदीस येऊन मिळणाऱ्या नद्यांची नावे लिहा। उंचीचा विचार करून त्यांची वाहण्याची दिशा कोणती ते लिहा। उत्तर, हिमालयात उगम पावून सिंधू नदीस येऊन मिळणाऱ्या नद्या पुढील प्रमाणे आहेत: झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज। उंचीचा विचार करता या सर्व नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात। प्रश्न पाचवा, कोरोमंडल किनाऱ्याला जाऊन मिळणाऱ्या प्रमुख नद्यांची नावे लिहा। उत्तर आहे कावेरी, कृष्णा आणि गोदावरी। पुढचा प्रश्न आहे, गंगा, नर्मदा, वैनगंगा, गोदावरी आणि कावेरी या नद्यांच्या प्रवाह मार्गांचे निरीक्षण करा। त्यांच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे आहे ते नोंदवा। उत्तर, नर्मदा नदीच्या खोऱ्यातील जमिनीच्या उताराची दिशा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे, तर वैनगंगा नदीच्या खोऱ्यातील जमिनीच्या उताराची दिशा ही उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे। गंगा, गोदावरी आणि कावेरी या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनीच्या उताराची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे। सातवा प्रश्न, नकाशातील सरोवरे शोधा व त्यांची नावे लिहा। उत्तर, नकाशामध्ये तुम्हाला उलर, सांभर,
लोणार, वेंबनाड, पुलकित, चिल्का आणि कोलेरू ही सरोवरे दिसतील. प्रश्न 8. आखातांची नावे शोधा व ती भारताच्या कोणत्या दिशेला आहेत ते नावासह लिहा. उत्तर: या नकाशामध्ये तुम्हाला कच्छ, खंबात आणि मन्नार ही आखाते दिसून येतील. कच्छचे आखात व खंबातचे आखात भारताच्या पश्चिम दिशेला असून मन्नारचे आखात भारताच्या दक्षिण दिशेला आहे. प्रश्न 9. भारताच्या तीनही बाजूस असलेल्या जलभागांचे निरीक्षण करा. त्यांची नावे शोधून ते कोणत्या दिशेस आहेत ते लिहा. उत्तर: भारताच्या 3 बाजूस पुढील जलभाग आहेत. 1. अरबी समुद्र, 2. बंगालचा उपसागर आणि 3. हिंदी महासागर. अरबी समुद्र भारताच्या पश्चिम दिशेस, बंगालचा उपसागर भारताच्या पूर्व दिशेस आणि हिंदी महासागर हा भारताच्या दक्षिण दिशेस आहे. प्रश्न 10. लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार हे बेटांचे समूह शोधून त्यातील काही बेटांची नावे लिहा. उत्तर: लक्षद्वीप बेट समूहातील काही बेटांची नावे पुढील प्रमाणे: मिनिकॉय, कवरत्ती, शेतलाट, किल्तान, सुहेली, पार. अंदमान निकोबार बेट समूहातील काही बेटांची नावे पुढील प्रमाणे: नारकोंडम, बॅरन, कार निकोबार, पोर्ट ब्लेअर आणि ग्रेट निकोबार. प्रश्न 11. उत्तरेकडील मैदानी प्रदेशात कोणत्या प्रमुख नदीचे खोरे आहे? उत्तर: उत्तरेकडील मैदानी प्रदेशात गंगा या प्रमुख नदीचे खोरे आहे. विद्यार्थ्यांनो, आपण नकाशा आणि त्यावर आधारित प्रश्नांद्वारे भारताच्या प्राकृतिक रचनेची माहिती जाणून घेतली. आपला देश विविध नद्या, पर्वत, पठारे, मैदाने, बेटे यांनी नटलेला आहे. भारतीय भूखंडाच्या 3 दिशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात. आपली उत्तरेकडील सीमा हिमालयासारख्या अतिउंच पर्वतरांगांनी तयार झाली आहे. आपल्या देशात वने, मैदाने, वाळवंटे आहेत. सोबतची चित्रे पहा. यामध्ये तुम्हाला वनप्रदेश, वाळवंटी प्रदेश, तसेच मैदाने आणि पर्वतीय प्रदेश, दलदलीचा प्रदेश दिसतील. आपल्या देशाचा विस्तार मोठा आहे. शिवाय समुद्र सपाटीपासून उंचीतील फरक 8,000 मीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रदेशानुसार भारताच्या हवामानात विविधता आढळते. हवामानातील या विविधतेमुळे वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांमधील विविधता सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. तसेच पीक पाण्यातही विविधता आढळून येते. जसे उत्तर भारतात गहू हे प्रमुख पीक आहे, तर किनारपट्टीचा प्रदेश व दक्षिण भारतात भात हे प्रमुख पीक आहे. मध्य भारतात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. या सर्व विविधतेचा सर्वांगीण परिणाम आपले जीवनमान, चालीरीती, परंपरा, लोकजीवन आणि संस्कृतीवर झालेला आढळतो. आपल्या देशात वेगवेगळ्या जाती, जमाती आणि धर्माचे लोक राहतात. वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. प्रदेशानुसार आहारात, पेहरावात, सण उत्सव यामध्ये आपण ही विविधता सहज पाहू शकतो. पुढचा नकाशा आहे आपला देश भारत. हा भारताचा राजकीय नकाशा आहे. या नकाशाचे निरीक्षण करा आणि यावरील प्रश्नांची उत्तरे
तुमच्या वहीत नोंदवा. पहिला प्रश्न आहे, आपले राज्य ओळखा. तुमच्या आवडत्या रंगाने ते रंगवा आणि राजधानीचे नाव लिहा. विद्यार्थ्यांनो, हे आहे आपले महाराष्ट्र राज्य आणि या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई. प्रश्न दुसरा, सर्वात उत्तरेकडे असणारे राज्य कोणते ते लिहा. नकाशामध्ये तुम्ही पाहत आहात, सर्वात उत्तरेकडे म्हणजे वरच्या बाजूला आहे जम्मू आणि काश्मीर हे राज्य. प्रश्न तिसरा, सर्वात दक्षिणेला असणाऱ्या राज्याचे नाव लिहा. सर्वात दक्षिणेला आहे तमिळनाडू हे राज्य. प्रश्न चौथा, अति पूर्वेकडील राज्ये वेगवेगळ्या रंगाने रंगवा. त्यांची नावे आणि राजधान्या कोणत्या ते लिहा. भारताच्या अतिपूर्वेला आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर आणि नागालँड ही राज्ये आहेत. आता त्यांच्या राजधान्या पाहू. आसामची राजधानी आहे दिसपूर, मेघालयची शिलाँग, अरुणाचल प्रदेशची इटानगर, त्रिपुराची आगरतळा, मिझोरमची ऐजॉल, मणिपूरची इम्फाळ आणि नागालँडची राजधानी आहे कोहिमा. पुढचा प्रश्न आहे, आकारमानाने मोठे असणारे राज्य पिवळ्या रंगाने रंगवा आणि राजधानीला वर्तुळ करा. भारतातील आकारमानाने सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे, तर त्याची राजधानी जयपूर आहे. शेवटचा प्रश्न, लाल अक्षरांनी लिहिलेली नावे कोणते क्षेत्र दाखवतात? उत्तर, नकाशामध्ये लाल अक्षरांनी लिहिलेली नावे ही संघराज्य क्षेत्र दाखवतात. भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. दिल्ली ही भारताची राजधानी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. त्यानंतर मध्य प्रदेश व तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. गोवा हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे. करून पहा. वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक राज्य निवडा. निवडलेल्या राज्याची माहिती खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे मिळवा. सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्ये, उदाहरणार्थ भाषा, सण, उत्सव, पेहराव, नृत्य प्रकार. 2. भौगोलिक वैशिष्ट्ये, भूरूपे, जलरूपे आणि वने. ही माहिती मिळवण्यासाठी तुम्ही शाळेचे ग्रंथालय, वर्तमानपत्रे, मासिके, इंटरनेट, दूरदर्शन आणि शिक्षकांची मदत घ्या. जरा डोके चालवा. 1. आपल्या राज्याच्या शेजारील आणि 2014 साली नव्याने तयार झालेले राज्य कोणते? उत्तर आहे तेलंगणा. भारतातील एकूण राज्य किती? भारतामध्ये सध्या एकूण 29 राज्य आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय महावाळवंट प्रामुख्याने कोणत्या राज्यात येते? उत्तर आहे राजस्थान. माहित आहे का तुम्हाला, भारतीय क्षेत्रात भारताच्या मुख्य भूमीशिवाय अनेक बेटांचा समावेश होतो. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे, बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे, भारताच्या मुख्य भूमीजवळील समुद्रातील बेटे. या सर्व बेटांची स्थाने देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. महाराष्ट्राच्या किनाऱ्याच्या रक्षणासाठी यातील काही बेटांवर किल्ले बांधले गेले. हे ऐतिहासिक किल्ले जलदुर्ग म्हणून ओळखले जातात. कोकण किनारपट्टीवर असे अनेक किल्ले तुम्हाला पाहायला मिळतील. यानंतर पुढील नकाशा आहे भारत, काही प्रमुख नगदी पिके व वाहतूक मार्ग.
विद्यार्थ्यांनो, या नकाशाचे नीट निरीक्षण करा. या नकाशात भारतातील काही प्रमुख नगदी पिके व विविध प्रकारचे वाहतुकीचे मार्ग दाखवले आहेत. नकाशाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आपल्या राज्यात केशर कोठून आणावे लागेल? त्यासाठी सोयीचा मार्ग गिरवा. नकाशामध्ये मित्रांनो तुम्हाला लक्षात येईल की केशर जर आणायचे असेल तर ते जम्मू आणि काश्मीर या ठिकाणाहून आणावे लागेल. त्यासाठी आपल्याला महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणाहून निघून मध्य प्रदेश मार्गे दिल्ली, मग चंदीगड, जालंधर, जम्मू आणि मग श्रीनगर अशा मार्गाने जावा लागेल आणि केशर आणावे लागेल. प्रश्न दुसरा, चहाचे उत्पादन कोणकोणत्या राज्यात होते? उत्तर, चहाचे उत्पादन आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यात होते. प्रश्न तिसरा, आपल्या राज्यात लवंग आणण्यासाठी मार्ग निश्चित करा व गिरवा. लवंग या मसाल्याच्या पदार्थाचे उत्पादन प्रामुख्याने केरळ या राज्यात होते. त्या ठिकाणाहून लवंग आणण्यासाठी आपल्याला मुंबईहून गोवा, कर्नाटक आणि मग केरळला जावे लागेल. प्रश्न चौथा, सफरचंदाचे उत्पादन भारतातील कोणकोणत्या राज्यात होते ते शोधा. त्या राज्यांच्या नावाभोवती वर्तुळ करा. उत्तर, सफरचंदाचे उत्पादन भारतातील जम्मू आणि काश्मीर व हिमाचल प्रदेश या राज्यात होते. प्रश्न पाचवा, नागपूरची संत्री बिकानेरला पाठवण्यासाठी मार्ग निश्चित करा व गिरवा. विद्यार्थ्यांनो, नागपूरहून तुम्हाला बिकानेरला जाण्यासाठी या मार्गाचा वापर करावा लागेल. प्रश्न सहावा, पश्चिम बंगाल राज्यात कॉफी व आंबे पाठवण्यासाठी मार्ग निश्चित करा व गिरवा. पश्चिम बंगाल हे राज्य भारताच्या पूर्वेकडे आहे. महाराष्ट्रातून पश्चिम बंगालला जाण्यासाठी नागपूर, छत्तीसगड या मार्गाने कोलकात्याला पोहोचता येईल. प्रश्न सातवा, महाराष्ट्रातील कांदा अरुणाचल प्रदेश या राज्यात कोणत्या मार्गाने पाठवाल? महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पिकणारा कांदा पश्चिम बंगालला पाठवण्यासाठी आपल्याला नाशिकवरून नागपूर, मग छत्तीसगड मार्गे कोलकाताला जाता येईल. काय करावे बरे? हर्ष आणि तनिष्का मुंबईला राहतात. त्यांना अंदमान आणि निकोबार बेटे पाहायचे आहेत. प्रथम ते चेन्नई येथे मामाकडे जाणार आहेत. त्यानंतर या बेटांना भेट देणार आहेत. त्या प्रवासासाठी पृष्ठ 49 वरील नकाशात दिलेल्या मार्गांपैकी कोणते मार्ग अवलंबावे लागतील? नकाशात हे मार्ग गिरवून तुम्ही त्यांना मदत कराल का? हर्ष आणि तनिष्काला हवाई मार्गाने मुंबईवरून चेन्नईला येता येईल किंवा रस्ते मार्गाचा वापर करून त्यांना मुंबईवरून गोवा, गोव्यावरून कर्नाटक आणि मग चेन्नईला येता येईल. चेन्नईवरून हवाई मार्गाने विमानाने त्यांना अंदमान आणि निकोबार या बेटांवर जाता येईल. हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या देशातील वनस्पती, प्राणी, पक्षी यांच्यात विविधता आहे. वनप्रदेशात गेल्यावर ती आपल्याला सहज पाहता येते. ही विविधता आपण जपली पाहिजे. आपण काय शिकलो? भारताचे वर्णन नकाशाच्या आधारे समजून घेतले. भारतातील भूरूपे व जलरूपे समजून घेतली. भारतातील विविध भाषा, पेहराव, सण, उत्सव यांची वैशिष्ट्ये आपण कृतीतून समजून घेतली. भारतातील काही कृषी उत्पादने व वाहतुकीचे मार्ग यांची ओळख करून घेतली. आता या पाठावरील स्वाध्याय पाहू. प्रश्न पहिला, पुढील विधानातील चूक दुरुस्त करून विधाने वहीत लिहा. अ. हिमाचल प्रदेशात कॉफीचे मळे आहेत.
उत्तर केरळ व कर्नाटक राज्यात कॉफीचे मळे आहेत. आ. कोकण प्रदेश भारताच्या पूर्व भागात आहे. उत्तर कोकण प्रदेश भारताच्या पश्चिम भागात आहे. ई. त्रिपुरा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे. उत्तर गोवा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे. ई. साबरमती नदी मध्य प्रदेशातून वाहते. उत्तर साबरमती नदी गुजरातमधून वाहते. उ. सह्याद्री पर्वत आंध्र प्रदेशात आहे. उत्तर सह्याद्री पर्वत महाराष्ट्रात आहे. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.